देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी। महाराष्ट्रातील 5ही ज्योतिर्लिंगांसह प्रमुख शिवमंदिरात दर्शनाची लगबग। मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या महाकुंभाची आज सांगता। आजच्या मुहूर्तावर तब्बल 2.5 कोटी भाविक पवित्र स्नान करण्याची शक्यता। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल। ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत धमकीचा फोन। कडक कारवाईची सावंतांची मागणी। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून 5 वर्षांनंतर वाद। संभाजीराजांचं बलिदान न दाखवण्याबद्दल राजकीय दबाव होता हे चुकीचं नरेटिव्ह। अमोल कोल्हेंचा दावा। शरद पवारांनी काहीही सांगितलं नसल्याचा खुलासा। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचं अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे आंदोलनस्थळी, तर मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घेतायत जरांगेंची टीका। फडणवीसांकडे दलाल, फिक्सर, पीएनची शिफारस करणारे सर्वाधिक मंत्री शिंदेंचेच। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। फडणवीस कठोर निर्णय घेतात म्हणून राऊतांनी केलं अभिनंदन। फ्रान्सच्या सिस्त्रा कंपनीचं कंत्राट रद्द करण्याची नोटीस पाठवणाऱ्या MMRDAला मुंबई हायकोर्टाचा दणका। विनाकारण कंत्राट रद्द करणं ठरवलं बेकायदा। सिस्त्राचं ऐकून घेऊन योग्य निर्णय घेण्याचा MMRDAला आदेश। त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याला विरोध। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचं पोलिसांना पत्र। मात्र त्र्यंबकेश्वर ट्रस्ट प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेण्यावर ठाम। पुण्यातील गुंड गजा मारण्याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी 3 गुंडांसह म्होरक्या मारणेलाही अटक। दोन 2026 पासून 10वीची बोर्डाची परीक्षा 2 टप्प्यात होणार। सीबीएसई बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय। पहिली परीक्षा 18 फेब्रुवारी ते 6 मार्च, तर दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे दरम्यान होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।